मैं तो
Yes, very good morning to all. Last time, chapter angle and its measurement. Last concept काय होता? Concept काय होता last? Last concept was yes, good morning. सांगा last concept काय होता पहिले? काय होता last concept? Angle and its measurement. Last concept काढा आणि चेक करा आणि सांगा काय होतं ते. Yes, सांगा पटकन. Exercise 1.2, right? Angle and its measurement, area and length of the arc length and area of sector चा concept सांगितला होता. ओके. आता तुम्हाला एक GR येईल कॉलेज कडून आणि कॉलेजमध्ये सांगितलं जाईल 25% ऑफ सिलेबस डिलीटेड आहे. ओके. त्याच्यामध्ये ती एक्सरसाइज जमा असेल. 1.2 exercise will be deleted for the 11th syllabus. 1.2 मध्ये arc length काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा? S equal to R into theta. Theta is in radian. Area of sector, which is nothing but 1/2 times of R square into theta, 1/2 times of S into R. S into R सुद्धा होऊ शकतो. एरिया ऑफ सेक्टर. हे दोन फॉर्म्युले पुढे तुम्हाला JEE आणि CET साठी युटिलाइज होतील फक्त. एवढं लक्षात ठेवा. हा कन्सेप्ट मी तुम्हाला लास्ट टाइम शिकवला. कन्सेप्ट तुम्हाला शिकवला. न्यूमेरिकल करण्याची गरज का नाही? कारण हा 25% ऑफ सिलेबस डिडक्टेड मध्ये जाईल आता. एक्सरसाइजेस कम्प्लिटली काय करतात? स्किप आउट करतात. एक्सरसाइज स्किप आउट करतात पूर्णपणे. केलेली आहे ऑलरेडी, गेल्या वर्षी केलेली, या वर्षी पण तसंच तो राहील पुढे. सो विल स्टार्ट विथ द नेक्स्ट चॅप्टर, दॅट इज ट्रिग्नोमेट्री पार्ट 1. We will start with the trigonometry part 1 साठी. So take down mathematics 1.
जे काही सीईटी आणि जेईचा रिलेटेड पार्ट आहे तो फार कमी आहे. कशाशी रिलेटेड? एस इक्वल टू आर इंटू थीटा, ए इक्वल टू 1/2 टाइम्स ऑफ आर स्क्वेअर इंटू थीटा. याचे फक्त ऍप्लिकेशन्स तुम्हाला घेतले जातील ऍज पर द जेडब्ल्यू ओनली. ओके, जेडब्ल्यू ला कसं विचारतात हे फक्त सांगितलं जाईल नंतर. कन्सेप्ट घेतलाय मी, मेजर कन्सेप्ट आपला कव्हर केलाय आपण. एक्सरसाइज 1.2 इज रिलेटेड फ्रॉम युअर सिलेबस, असं लक्षात ठेवा. रेग्युलर मध्ये नाही येणार तुम्हाला. एक्सरसाइज 1.2 डिलीटेड फ्रॉम युअर पोर्शन. कन्सेप्ट मी घेतलाय, फक्त न्यूमरिकल्स राहतात त्याच्याशी रिलेटेड. डीपली न्यूमरिकलची गरज नाही पडत तुम्हाला, कारण ते 11th ला विचारलं जाणार नाहीये. जेडब्ल्यू सीईटी साठी जो कन्सर्न आहे तो तुम्हाला घेतला जाईल. पण ठीक आहे, तो चॅप्टर from again M1 continuation trigonometric functions, trigonometry part 1. Trigonometry part 1. Trigonometry part 1. Okay, 10th ला जसं आहे तसंच ट्रिग्नोमेट्री पार्ट 1 आहे. फक्त काही कन्सेप्ट एक्सटेंडेड आहेत, काही कन्सेप्ट एक्सटेंडेड आहेत. ओके, उद्या तुम्हाला 10th सीईटी असेल. यू हॅव 10th सीईटी टुमॉरो at 4 to 5:30, 4 to 5:30 किंवा 2 to 4 असेल. सॉरी, 3 to 4:30 सुद्धा होऊ शकेल. टुमॉरो at 3 to 4:30 घेऊ आपण. टायमिंग तुम्हाला मेसेज केला जाईल. 10 CET for the 11th admission, FYJC, फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेज साठी जे एक्झाम होणार आहे FYJC साठी, तिथं मॅथमॅटिक्स हा चॅप्टर घेणार आहे मी. ट्रिगो, टुमॉरो ट्रिगो. ट्रिग्नोमेट्री 9+10 चा जो कॉम्बिनेशन तयार होतं त्याच्यावरती जे क्वेश्चन्स तयार होतात, बेस थेरॉटिकल, आणि त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्री बेस तुम्हाला 9-10 CET चा कव्हर अप त्याच्यामध्ये देण्यात येईल. तुम्हाला कव्हर अप त्याच्यामध्ये देण्यात येईल. ओके, not T for college, this is for the गव्हर्नमेंट कॉलेजेस साठी ही एक्झाम होणार आहे. गव्हर्नमेंट कॉलेजेस साठी ही एक्झाम होणार आहे. गव्हर्नमेंट कॉलेजेस साठी ही एक्झाम होणार आहे. ओके, 10th सीईटी ज्यांना द्यायची असेल त्यांच्यासाठी हा फॉर्मॅट. एक्झाम टायमिंग तुम्हाला कळवण्यात येईल. तसं थोडस अजून अर्लियर झालं तर पॉसिबल मी ट्राय करेन. ओके, सो ट्रिग्नोमेट्री पार्ट 1. Now, basic trigonometry, sin, cos, tan will be useful for which triangle? सांगा, sin, cos, tan कुठल्या ट्रायंगल साठी युटिलाइज करतात? sin, cos, tan कुठल्या ट्रायंगल साठी युटिलाइज करतात? sin, cos, tan कुठल्या ट्रायंगल साठी युटिलाइज करतात? sin, cos, tan used for which triangle? Yes, especially right angle triangle. का? कारण जोपर्यंत हायपोटेनियस पिक्चर मध्ये येत नाही तोपर्यंत ट्रिगो तयार होत नाही, असं पण लक्षात ठेवा. जोपर्यंत हायपोटेनियस क्रिएट होत नाही तोपर्यंत ट्रिगो फॉर्मेशन होऊ शकत नाही. सांगा, या ठिकाणी जर थीटा असेल, राईट, हा बेस एक्स, हाईट वाय, हायपोटेनियस झेड आपण कन्सिडर करू. तुम्ही त्याला ए बी सी डी नाव देता, राईट. बेस ऑफ द ट्रायंगल इज एक्स, बेस ऑफ द ट्रायंगल इज एक्स, अँड हाईट ऑफ द ट्रायंगल इज वाय, आणि हायपोटेनियस इज द झेड. Hypotenuse is the Z. Z हा hypotenuse आहे. Z हा hypotenuse आहे. सांगा रे, Pythagoras theorem is what? What is the Pythagoras theorem in this case? X square plus y square equal to Z square. Simple. Base height, base plus height square equal to hypotenuse square. किंवा hypotenuse square equal to base square plus height square. Correct? X square plus y square equal to Z square is the Pythagoras theorem. बरोबर आहे. मला सांगा, what is sin theta in this case and cos theta in this case? सांगा रे, sin theta equal to काय? sin theta equal to in this case,
sin theta equal to काय definition of sin? Definition of sin, opposite theta opposite upon hypotenuse, theta opposite side upon hypotenuse, y by z, correct? This is sin theta. What about the cos theta? Cos theta सांगा, cos theta ची definition कसं फॉर्म होतं? cos theta अँगल ची ऍडजस्टंट साइड, हा अँगल आहे त्याची ऍडजस्टंट साइड ही आहे, adjacent side upon hypotenuse, upon hypotenuse, adjacent side is x upon hypotenuse is z, x by z, sin theta y by z, cos theta x by z, correct? Sin theta y by z, cos theta x by z. If I take the ratio sin by cos, what is that? Sin by cos, sin y by z, cos x by z. This is y by x. What is that? What is that? Combinedly, name is, yes, Swaraj, correct. Shita. Opposite upon adjacent, okay. The combined name is called, Kainer. Sin by cos is the ratio as the tan theta. Sin by cos ला tan theta म्हणतात. Cos by sin ला cos theta by sin theta, उलटा रेशो घेतला सपोज. Cos theta means x by z, sin theta means y by z. लक्ष द्या, ट्रिगो हा बेस आहे ट्रायंगल साठी, हा हाईट आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, हा 90 डिग्री असणार. डेफिनेटली दिस इज 90 डिग्री. एक्स आणि वाय काय आहेत एकमेकांना? एक्स आणि वाय काय आहेत एकमेकांना? एक्स आणि वाय काय आहेत एकमेकांना? परपेंडिक्युलर. या दोन साइड्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. इथं क्वेश्चन तुम्हाला विचारलाय साइन बाय कॉस आणि कॉस बाय साइन, दोन गोष्टी आहेत तुम्हाला माइंड कराव्या लागतील. यू नीड टू बी माइंडेड. कॉस साइन बाय कॉस कधी कॉस बाय साइन, साइन बाय कॉस y by z, x by z, y by x, that is tan theta. त्यालाच आपण म्हणतो opposite upon adjacent, that is tan. Tan theta काय असतो रे? Tan theta opposite on adjacent side, opposite y, adjacent x, that is sin by cos. सांगा cos by sin, z cancel, x by y, adjacent upon opposite, that is cot theta. लक्षात ठेवा, cos as a cot, cos as a cot theta, cos as a cot theta, right? Cot theta form adjacent, इथे adjacent, theta चा हा adjacent आहे, हा opposite आहे, divided by opposite, adjacent x opposite y, x by y, bifurcate ठेवा. सांगा रे, याला उलट लिहिलं तर 1 by sin theta काय असतं आणि 1 by cos theta काय असतं? Reciprocal formation, 1 by sin as, 1 by sin as, सांगा पटकन. 1 by sin is cosec. काय म्हणतात त्याला? Cosec. Cosec theta. 1 by cos is sec theta. Cosec theta काय असेल मग? साइनच्या, साइन साठी अपोजिट अपॉन हायपोटेनियस, साइन साठी अपोजिट अपॉन हायपोटेनियस, कोसेक साठी हायपोटेनियस अपॉन अपोजिट, हायपोटेनियस अपॉन अपोजिट, z by y, sec अपोजिट, hypotenuse upon adjacent, opposite upon adjacent. काय लक्षात ठेवायचं? फर्स्ट इज sin theta, सेकंड cos theta. या दोघांचा रेशो tan theta. sin theta चा रेसिप्रोकल, याला उलट टांगलं की cosec theta, याला उलट केलं की sec theta, याला उलट केलं की cot theta. cosec is 1 by sin theta, sec is 1 by cos theta, करेक्ट? आणि 1 by tan theta. एवढं लक्षात राहणार का? हे लक्षात राहील का? बेसिक डेफिनेशन राईट हँड ट्रायंगल वर्जन. त्यातल्या त्यात हे दोन मेन आहेत.
These two are very important. याच्यावरूनच सगळी स्टोरी चालू झाली आहे. अख्खा टिग्नोमेट्री याच्यावर डिपेंडेंट आहे पूर्ण. साइन आणि कॉस, साइन आणि कॉस विसरून चालणार नाही. साइन आणि कॉस विसरून चालणार नाही. साइनची बेसिक डेफिनेशन अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस y बाय z. लक्ष द्या, याला उलट केलं, याला उलट केलं म्हणजे साइनचा रेसिप्रोकल घेतला. नेम इज कोसेक थीटा. साइनचा रेसिप्रोकल कोसेक, that called 1 by sine. 1 by sine. यालाच लिहिताना sin theta rest of the power किती रे -1. sin theta ब्रॅकेट ची पॉवर -1 या पद्धतीने. cos theta, cos theta, theta ची ऍडजसंट साइड ज्याच्या सोबत अँगल तयार केला हायपोटेनियसने ती म्हणजे ऍडजसंट, राईट. आणि अपोजिट y. सो theta x by z, x by z, x by z, 1 by cos sec z by x. उलट साइन आणि कॉस झाला, या दोघांचा रेशो. दिस टू साइन बाय कॉस इज tan, साइन बाय कॉस इज tan. उलट करा, कॉस बाय साइन, कॉस बाय साइन, कॉट थीटा. Here sin, cosec, cos, sec, tan, cot. Clear है क्या? Sin, cosec, cos, sec, tan, cot. 1 by sin, 1 by cos, 1 by tan. Clear? थोडस फास्ट लर्न ठेवावं लागेल. ज्यांना काहीच येत नाही त्यांनी थोडस लक्ष द्या. ज्यांना काही येत नाही त्यांची सुरुवात आजपासून चालू झाली. आता असं समजा, तुमच्या फ्रेंड्सला सांगा व्यवस्थित अटेंड करा. खरं आजचं लेक्चर त्यांनी करायला पाहिजे. आजचं लेक्चर खरं करायला पाहिजे. उद्या लेक्चर आहे परत कशावरती, 10th CET फेस करण्यासाठी. तिथं जरी अटेंड केलं तरी पुष्कळ आहे. आणि दिस विल बी यूज फॉर द फिजिक्स ऑल्सो. याचा यूज तुम्हाला फिजिक्स मध्ये नक्कीच आहे. त्यामुळे खरं मॅथमॅटिक्स सोडायला नाही पाहिजे. विच विल बी यूज फॉर द फिजिक्स अगेन. फिजिक्स साठी सुद्धा लागणार आहे, असं नका समजू. इथंच एंड आहे याचा. एंड मॅथमॅटिक्स पुरता नाहीये. विल बी युजफुल फॉर द फिजिक्स ऑल्सो. ओके, हा झाला एक पार्ट. सांगा रे, सेकचा रेसिप्रोकल कोण? सेकचा रेसिप्रोकल कोण? सेकचा रेसिप्रोकल कोण? सेकचा रेसिप्रोकल sec's reciprocal cos, right? Sec's reciprocal cos. Now apply the Pythagoras theorem. सांगा रे Pythagoras theorem. X square plus y square equal to z square. X square plus y square equal to z square. X square y square equal to z square. Correct? This is the Pythagoras theorem. Pythagoras theorem. करेक्ट. या ठिकाणी प्रत्येक टर्म z स्क्वेअर ने डिवाइड करा. x स्क्वेअर बाय z स्क्वेअर, y स्क्वेअर बाय z स्क्वेअर इक्वल टू z स्क्वेअर बाय z स्क्वेअर. प्रत्येक टर्म कशाने डिवाइड केली? z स्क्वेअर ने. सो दिस टर्म बिकम्स
this term becomes what? X by z bracket square, correct? This becomes y by z bracket square equal to z square by z square किती रे? z square by z square 1. z square by z square 1. काही कळतं याच्यावरून? किती जणांना समजतं? किती जणांना समजतं? बोर्डवर क्रॉस चेक करा आणि सांगा व्हॉट शुड बी द आन्सर. काय सांगायचंय मला हे सांगा पटकन. काय सांगायचं इथं मला? अगदी सिंपल. किती जणांना समजलं? फायनल आन्सर काढलं का? प्रत्येकाने लिहिलं का? लिहून काढलं का तुम्ही? एक्स बाय झेड म्हणजे कोण रे? एक्स बाय झेड चेक करा. एक्स बाय झेड adjacent upon hypotenuse is the cos. So this term is nothing but the cos square theta. Correct? Cos square theta. Next, this term is nothing but y by z sin square theta. So cos square theta sin square theta is 1. Correct? First identity, first square identity. Cos square theta sin square theta is the 1. Correct? Now I will write this identity again. He clear का? Conceptually लिहिलं का हे? Write down fast. लिहून ठेवा पटकन. तुमच्या फ्रेंड्सला सांगा ट्रिगो चालू झालाय, बुडवू नका. ट्रिगो हा मेन कन्सर्न आहे मॅथमॅटिक्सचा इथून पुढचा बराच. याचा यूज फिजिक्स मध्ये आहे तुम्हाला परत. याचं युटिलायझेशन फिजिक्स मध्ये आहे. लिहिलं का तुम्ही? कंप्लीट केलं का? डन. क्लिअर का? पुढचा पार्ट. cos square theta plus sin square theta परत लिहितोय. cos square theta plus sin square theta equal to 1. Correct? Each term must be divided by cos square theta आणि प्रत्येक टर्म डिवाइड करा. cos square theta आणि प्रत्येक टर्म डिवाइड करा. चेक करा. cos square theta plus sin square theta equal to 1 आहे. cos square theta plus sin square theta equal to 1 आहे. प्रत्येक टर्म cos ने डिवाइड करा. प्रत्येक टर्म cos square ने डिवाइड करा. See how it looks. cos square theta divided by cos square theta, sin square theta by cos square theta आणि 1 by cos square theta. प्रत्येक टर्म cos square theta ने डिवाइड करा. काय येईल सांगा? cos square theta, cos square theta, cos square theta. प्रत्येक टर्म cos square theta ने डिवाइड करा. How the next term forms? What is the next term? cos square cancel. 1 plus sin by cos. आताच डिफाइन केलं होतं आपण. Numerator sin theta, denominator cos theta is what? Tan or cot? Sec का cos? Cosec. काय असतो? Sin by cos काय असतो?
साइन बाय कॉस काय असतो? साइन बाय कॉस काय असतं? अरे साइन बाय कॉस विसरलं. साइन बाय कॉस कसा काय विसरून चालेल? tan theta. So sin square by cos square tan square theta equal to 1 by cos. तर झालं ना रे रेसिप्रोकल. कसं काय विसरता तुम्ही लगेच? विसरून चालेल का? विसरून चालणार नाही. 1 plus tan square theta 6 square theta. Second mathematical identity square for the trigo. Square identity 1 plus tan square theta equal to 6 square theta. Question number 2. Correct. Rewrite the equation again one more time. Cos square theta त्याला उलट लिहू आपण. हे जशाल तसं लिहायचं आहे. फक्त लिहिताना sin square theta plus cos square theta equal to किती रे? sin square theta plus cos square theta equal to किती? वेगळं आन्सर येईल का रे? वेगळं आन्सर येईल का? ऍडिशन आहे ना शेवटी. करेक्ट. ऍडिशन आहे शेवटी. वेगळं आन्सर येईल का? वेगळं आन्सर येणार नाही. वेगळं आन्सर येईल का? नाही. देन 1. यालाच फक्त काय लिहिलं? sin square theta cos square theta उलट लिहिलं. राईट. सांगा पुढं कशाने डिवाइड केलं होतं? cos square ने डिवाइड केलं. नाउ डिवाइडेड बाय sin square theta. sin square by sin square. cos square by sin square. 1 by sin square. 1 by sin square. प्रत्येकाचा डिनॉमिनेटर sin square theta. Sin square theta. Sin square theta. The term is sin square get cancel. किती रे? sin square get cancel किती? 1 plus cos square by sin square. cos square by sin square. मन लावून करा. 10वीच्या सीईटीला पण फायदा होईल तुम्हाला त्याचा. हे घेणारच आहे उद्या. हाच पार्ट याच्यावरती क्वेश्चन्स घेणार आहे. सीईटीला जे येणार आहेत तुम्हाला ते. ओके. उद्या याच्यापासूनच सुरुवात आहे आपली. तुम्हाला आज शेड्यूल मिळून जाईल. कुठले सर, कुठला टॉपिक, कुठला कंटेंट कधी घेणार आहेत याच्याबद्दल तुम्हाला आज प्लॅनिंग मिळून जाईल पूर्ण 25 डेज साठीचे. बेस्ट प्लॅनिंग तुम्हाला मिळून जाईल विथ द एक्झाम्स. ओके. सांगा cos by sin is the cot. Cos by sin is the cot. Cot square theta. 1 by sin. Cos by sin लिहून ठेवा पटापट. उलट जायचं आहे. cos theta by sin theta म्हणजे याच्या उलट cot आणि 1 by sin. 1 by sin. 1 by sin theta काय असतो रे? कसं आहे उलट सुलट विचारलं तरी पट आलं पाहिजे. कोस आहे. क्लिअर आयडेंटिटी. कुणाला काही शंका? सर हे काही झेपत नाहीये असं कोणी? यस, असं होऊ शकतं कधी कधी. यस, इट इज पॉसिबल समटाइम्स. सर हे काही क्लिअर नाहीये. फक्त तुम्ही लवकर जॉईन झालं पाहिजे होतं. इज इट क्लिअर टू ऑल? खरंच अवघड आहे का? खरंच अवघड आहे का? खरंच ट्रिगो अवघड आहे का? जेवढा तुम्ही बवाल केला होता 10वी मध्ये, खरंच अवघड आहे का तेवढं? या पद्धतीनं शिकवलं तर येईल का? या पद्धतीनं शिकवल्यास ट्रिगो जमणार का? काही पाठ करायची गरज नाही. एवढं मात्र चॅलेंज तुम्हाला देईल मी. काहीच पाठ करायची गरज नाही. एक फॉर्म्युला सुद्धा पाठ करायची गरज पडू देणार नाही तुम्हाला. गरजच पडत नाही. बेसिकली मॅथमॅटिक्स तसं आहे. पाठ करायची गरज खरंच नाहीये. कुठंच पाठांतर करायची गरज नाहीये. बेसिक फंडामेंटल्स ज्याचे क्लिअर आहेत त्याच्यासाठी काहीच अवघड नाही. हा ट्रायंगल लक्षात ठेवा फक्त बस. 2च गोष्टी आहेत. 2च कहर केलंय त्यांनी ट्रिगो मध्ये. 2च गोष्टी आहेत. एक तर साइन, दुसरा कॉस.
एक तर साइन, दुसरं कॉस. दोन गोष्टी आहेत, कहर केलं ट्रिगो मध्ये. काय लागतं त्याच्यासाठी? काय लागतं? व्हॉट इज साइन? अपोजिट अपॉन हायपोटेनियस. अपोजिट अपॉन हायपोटेनियस. व्हॉट इज कॉस? ऍडजसेंट अपॉन हायपोटेनियस. ऍडजसेंट अपॉन हायपोटेनियस. साइन बाय कॉस, tan. राईट? कॉस बाय साइन, कॉट. याला उलट टांगलं. कॉस न्यूमरेटर, डिनॉमिनेटर साइन, कॉट थीटा. या दोघांनी स्वतःच्या पोझिशन चेंज करायचं ठरवलं. वरती खालती राहायचं ठरवलं. टॅनचं कॉट झालं, सीओटी कॉट. सीओटी कॉट. कॉट थीटा झालं. तो 1 बाय कॉस उलट टांगलं कॉसला, सेक तयार झाला. साइनला उलट टांगलं, कोसेक तयार झालं. नेम आहेत त्यांचे, ते नावच आहेत त्यांचे. ते तुम्हाला कदाचित रिकॉल करावे लागतील. जर लक्षात राहत नसेल तर रिकॉल करावं लागतील. त्याला पर्याय तोच. पहिली आयडेंटिटी म्हणजे काय रे? पहिली आयडेंटिटी म्हणजे पायथागोरस थेरम. पहिली आयडेंटिटी म्हणजे पायथागोरस थेरम. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू झेड स्क्वेअर. झेड स्क्वेअर झेड स्क्वेअर झेड स्क्वेअर ने थ्रूआउट डिवाइड करायचं. एक्स बाय झेड कॉस थीटा. एक्स बाय झेड कॉस स्क्वेअर थीटा. वाय बाय झेड साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू किती? 1. इक्वल टू 1. कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. पाठ करायची गरज आहे? बिलकुल नाही. बिलकुल नाही. इथं कॉस स्क्वेअर डिवाइड, इथं कॉस स्क्वेअर डिवाइड, इथं कॉस स्क्वेअर डिवाइड. सिंपल लक्षात ठेवा. कॉस स्क्वेअर कॉस स्क्वेअर कॉस स्क्वेअर कॉस स्क्वेअर कॉस स्क्वेअर गेट कॅन्सल, 1. साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर tan 1 बाय कॉस सेक. 1 बाय कॉस सेक झाली सेकंड आयडेंटिटी. क्लिअर? आता लक्ष द्या. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर उलट लिहिलं. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल टू 1. साइन स्क्वेअर कॅन्सल. कॉस साइन स्क्वेअर नी एकदा कॉस स्क्वेअर ने डिवाइड केलं, एकदा साइन स्क्वेअर ने डिवाइड करा. हा कॅन्सल, 1. कॉस बाय साइन कॉट, 1 बाय साइन कोसेक. दॅट्स इट. काय लागतं मला सांगा? 3 आयडेंटिटीज लर्न केल्या तुम्ही, राईट? साइन कॉस टॅन लर्न केलं and it's a reciprocal formation learn केलेलं आहे. करेक्ट? नाव याच आयडेंटिटीचा यूज वेगवेगळे क्वेश्चन्स फॉर्मेशन्स मध्ये होतो. वेगवेगळ्या क्वेश्चन फॉर्मेशन्स मध्ये तयार होतो. याच आयडेंटिटीची लिंक सांगतो पुढे तुम्हाला. याच आयडेंटिटीची लिंक सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने बिल्ड करतात. हे मॅथमॅटिक्स मध्ये रौद्र रूप धारण करतात. आता त्याच्यासाठी काय माहित पाहिजे? फंडामेंटल्स क्लिअर पाहिजे. हे बेसिक फंडामेंटल्स होते. हाऊ इट कम्स इन टू द मॅथमॅटिक्स. आता त्याचा पुढचा पार्ट मॅथ्स मध्ये कसा लिंक करतात ते पाहायचं. पुढचा पार्ट मॅथमॅटिक्स मध्ये कसा लिंक करतात, दॅट नीड टू बी सी. लक्ष द्या. इकडं लक्ष द्या. इकडं तिकडं पाहू नका. टाइमपास तर बिलकुल करू नका. आणि चांगल्या फ्रेंड्सला सांगा जॉईन व्हा. टाइम चालला तुमचा निघून. 11वी बसली की 12वी येतच नाही वरती. 12वी येणं वरती एवढं इझी नाहीये. ओके. पहिली आयडेंटिटी होती साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. एकाला तिकडे नेऊ शकता. साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. हळूहळू ट्रिगो सरकणार. आता हळूहळू ट्रिगो सरकणार. साइन स्क्वेअर थीटाला साइन थीटा इंटू साइन थीटा लिहू शकतो का रे? इथला 1 चा स्क्वेअर करा, कॉस स्क्वेअर थीटा करा. किती जणांना समजतं हा काय प्रकार आहे? साइन स्क्वेअर थीटाला साइन थीटा लिहिला. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा 1. कॉस स्क्वेअरला पलीकडे नेलं, 1 मायनस कॉस स्क्वेअर झालं. 1 मायनस कॉस स्क्वेअर. साइन स्क्वेअर थीटा साइन इंटू साइन. 1 चा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. किती जणांना समजतं हा काय प्रकार आहे मॅथ्स मध्ये? किती जणांना समजतं हा काय प्रकार आहे मॅथ्स मध्ये? किती जणांना समजतं हा काय प्रकार आहे मॅथ्स मध्ये?
येस, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय आहे तो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता चालू झालं ट्रिगोमध्ये मॅथ्स. ट्रिगोमध्ये मॅथ्स हळूहळू हळूहळू इन्सर्ट करणार आणि ते आपले डोकेदुखी बनतं हळूच. का? कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर नाही आहे तो. चूक करताय. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर वेगळा प्रकार आहे. प्रकारच वेगळा आहे तो. हा प्रकार वेगळा आहे. इथं याचा आन्सर काय आहे? ए मायनस बी, ए प्लस बी. प्रोडक्ट ऑफ टू फॅक्टर्स. ए प्लस बी, ए मायनस बी. बरोबर आहे का? इज इट करेक्ट? ओके. सो याचे दोन पार्ट. साइन थीटा, again sin theta. First part 1 plus cos theta, 1 minus cos theta. Correct? 1 plus cos theta, 1 minus cos theta. आता 1 plus cos theta किंवा 1 minus cos theta इकडे आणा. Sin theta by 1 plus cos theta equal to 1 minus cos theta by sin theta. एक तर असं होऊ शकतं. Otherwise, sin theta by 1 minus cos theta. याला इकडे घेतलं सपोज. आणि sin theta डिनॉमिनेटर मध्ये 1 plus cos theta by sin theta. पुढं याचा यूज इक्वल रेशो म्हणून होतो. याचा यूज कशासाठी होतो? इक्वल रेशो म्हणून होतो. काय रे इक्वल रेशो? ए बाय बी, सी बाय डी. किती टाईप आहेत त्याच्यामध्ये? किती टाईप आहेत? ए बाय बी, सी बाय डी सारखा यूज होतो. चेक करा. या ठिकाणी ए बाय बी, सी बाय डी. ए बाय बी, सी बाय डी. कॉम्पोनंडो, डिव्हिडंडो. आठवतं? हे प्रकार चालू झाले त्याच्यामध्ये आता सगळे. ही सगळी जम्बलिंग चालू झाली तिथं. हे सगळं काही करू शकतात. इक्वल रेशोचे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर पाहिजेत आता. ट्रिगो नाहीये अवघड नाहीये, डोक्यातून काढून टाका. ट्रिगो मुळात अवघड नाहीये. अवघड काय आहे? इक्वल रेशोचे कन्सेप्ट ट्रिगो मध्ये आणले की गडबड चालू झाले. गडबड तिथे आहे. गडबड ट्रिगोत नाहीये बिलकुल. तुम्ही डोक्यातून काढून टाका पहिले ट्रिगो अवघड आहे. ट्रिगो मुळात अवघड नाही. ट्रिगो इज द इझिएस्ट टॉपिक कंटेंट आहे. इझिएस्ट टॉपिक आहे. किती बिचारा टॉपिक आहे. एकदम बिचारा टॉपिक आहे. मला सांगा, एकदम बिचारा म्हणजे कोण? साइन. एकदम गरीब. साइन थीटा इक्वल टू वाय बाय झेड, कॉस थीटा एक्स बाय झेड. एकदम गरीब आहे. काही नाही करत काहीच नाही ते. तुम्ही त्यांचा बँड वाजवून टाकला. अवघड आहे. काय अवघड आहे? एवढं समजत नाही का? साइन थीटा म्हणजे वाय बाय झेड, कॉस थीटा म्हणजे एक्स बाय झेड. खरंच अवघड आहे का हे? हे अवघड नाहीये. हे जमत नाही आपल्याला. कोण जमत नाही? इक्वल रेशो जमत नाही. ट्रिगोला नाव नाही ठेवायचं. इक्वल रेशो परफेक्ट पाहिजे तुमचा. ट्रिगो काय करतो बिचारा हळू फक्त आलाय याच्यामध्ये आलाय तो. त्यांनी काही केलेलं नाहीये. अरे सम अवघड नाही, काय नाहीये. तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीये. मॅथचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे त्याच्यामुळे तर. येस. याच्यामध्ये काय प्रकार? कंपोनंडो, डिव्हिडंडो, इन्व्हर्टेंडो, अल्टरटेंडो. ओके. कंपोनंडो, डिव्हिडंडो, मिक्स. येस प्रणव, व्हेरी गुड. पहिले कंपोनंडो, डिव्हिडंडो दोघं कंबाईन ऍट अ टाइम लावू शकता. कंपोनंडो अँड डिव्हिडंडो ऍट अ टाइम. राईट, इक्वल रेशो बाबतीत. त्याच्यानंतर इन्व्हर्टेंडो. ओके. इन्व्हर्टेंडो कसा असतो रे? इन्व्हर्टेंडोचा अर्थ सांगा. ए बाय बी, सी बाय डी मध्ये. कंपोनंडो, डिव्हिडंडो प्रत्येकांना माहिती आहे. इन्व्हर्टेंडो आणि अल्टरटेंडो. इन्व्हर्टेंडोचा अर्थ सांगा. ए बाय बी, सी बाय डी मध्ये अर्थ सांगा त्याचा, इन्व्हर्टेंडोचा. कशाचा? बी बाय ए, डी बाय सी करता येतं.
इन्व्हर्टेंडोला आणि अल्टरटेंडो अल्टरटेंडो बी बाय ए सी बाय डी. हा इकडे घ्यायचा, हा इकडे घ्यायचा, उलट पालट करायचं, ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन प्रोसेस एकदा घेता आल्या की बाकी सगळे यायला लागेल. ओके, क्वेश्चन्स घेतलेत तुम्हाला समजेल. एक पार्ट क्लिअर. साइन कॉस क्लिअर का? साइन कॉसशी रिलेटेड रेशो, याला रेशो म्हणतात. दिस इज द रेशो खेळ. रेशोचा खेळ आहे हा, रेशोचा खेळ आहे सगळा. पुढे याला तो अटॅच होतो आणि प्रूफ विचारतात त्याच्याशी रिलेटेड. क्लिअर इथपर्यंत? नाव सेकंड आयडेंटिटी घ्या. सेकंड आयडेंटिटी घ्या. दिलं का तुम्ही हे सर्व? कुठला प्रकार आला होता? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. नाव सेकंड आयडेंटिटी 1 प्लस tan square theta equal to sec square theta. 1 plus tan square theta equal to sec square theta. गरीब बिचारा ट्रिगो, त्याला नाव ठेवून ठेवून तुम्ही पार पूर्ण त्याचा बाजा करून टाकले. अवघड आहे, अवघड. काही अवघड नाही. शिकवणाऱ्यांनी व्यवस्थित शिकवलं नाही. तुम्ही शिकवणाऱ्यांनी व्यवस्थित शिकवलं नाहीये. शिकवणाऱ्यांनी एवढं सांगितलं की पाठ करा, लागले पाठ करायला. स्वतःचं डोकं वापरलंच नाही कधी त्याच्यामध्ये, तर येईल कसं काय? करेक्ट आहे का? स्वतःचं डोकं कधी वापरलं का तुम्ही त्याच्यामध्ये? एवढं सांगायचं. स्वतःचं डोकं वापरलं का खरं खरं सांगायचं तुम्ही त्याच्यामध्ये. लक्ष द्या. 1 प्लस tan स्क्वेअर थीटा sec स्क्वेअर थीटा सेकंड आयडेंटिटी घेतली. tan स्क्वेअर थीटा इथं पॉझिटिव्ह आहे. या साईडला आल्यास काय असेल? उचलून या साईडला आणलं त्याला काय असेल? निगेटिव्ह. परत कुठला प्रकार आला रे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असतो? ए प्लस बी ए मायनस बी. ए प्लस बी ए मायनस बी. करेक्ट? बरोबर आहे का? झालं. परत इक्वल रेशो आला यांचा. सेम इक्वल रेशो. सांगा काय? 1 into 1 करा. 1च आन्सर. sec theta plus tan theta. sec theta minus tan theta. एकाला इकडे घ्या, एकाला तिथेच ठेवा. 1 by sec theta suppose minus tan theta equal to sec theta plus tan theta. हे एकमेकांचे रेसिप्रोकल फॉर्मेशन आहेत, लक्षात ठेवा. याच्यावरती क्वेश्चन तयार होतो. हे एकमेकांचे रेसिप्रोकल फॉर्मेशन आहेत. याचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 पकडतात. ए बाय बी सी बाय डी प्रकारामध्ये जातो. परत हा ए बाय बी सी बाय डी प्रकारामध्ये जातो. हा सेक थीटा मायनस टॅन थीटा इकडे आला आणि 1 तिकडे गेलं. हा सेक थीटा मायनस टॅन थीटा घेऊ शकता किंवा सेक थीटा प्लस टॅन थीटा पण इकडे घेऊ शकता. हा इकडं लिहिता येतं. इथं का लिहिता झालं. याला अटॅच काय करतात? हे 5 प्रकार याच्यात टाकतात आणि क्वेश्चन रोटेट करतात. अवघड ट्रिगो नाहीये. थिंकिंग ऑफ इक्वल रेशो कन्सेप्ट आहे. थिंकिंग ऑफ रेशो, 2 कन्सेप्ट एकत्र आले, ट्रिगो एकत्र आला आणि रेशो एकत्र आला. काय करणार? ते ट्विस्ट लेवल वाढवणार. ट्विस्ट लेवल वाढवणार. झेपते का? काय सांगतोय? झेपते का सगळं तुम्हाला? काय सांगतोय ही गोष्ट झेपते का तुम्हाला? ट्रिगो विथ इक्वल रेशो कन्सेप्ट आहेत. वन मोर आयडेंटिटी. काय आयडेंटिटी? 1 प्लस कुठलाही क्वेश्चन तयार करू शकतात. आता याच्यामध्ये कितीही क्वेश्चन तयार करू शकतात. पाठांतर करत बसणार का रे? आता पाठांतर करायला काही स्कोपच नाहीये. एक पाठ केलं की दुसरं विचारणार, दुसरं पाठ केलं की तिसरं विचारणार. ते इतके मॅथ्स मध्ये कॅपॅसिटी आहे. एक पाठ करा, दुसरं विचारणार, दुसरं पाठ करा, तिसरं विचारणार. पाठ करायच्या भानगडीत पडायचंच नाही. मला नाही समजत ना, परत विचारत आहे. तुम्ही ज्यावेळेस क्लासवरती येतात त्यावेळेस परत विचारायचं ते. आज फिजिक्सचे सर आहेत, या आज. ज्यांना जमत नाही ना फिजिक्स, ज्यांना भीती आहे ना, भीती काढून टाका माइंड मधली तुमच्या. भेटत सरांना येऊन. के मार्केट ब्रांच फिजिक्सचे सर आहेत. सिंहगड रोड ब्रांच केमिस्ट्रीचे सर आज अवेलेबल असते. के मार्केट ब्रांच वर मी उद्या असेल.
कम अँड क्लिअर द डाउट्स. मॅथ्स साठी मृणाल मॅडम असतात, त्यांना पण विचारलं तरी त्या सांगू शकतात तुम्हाला. एक्सपर्टाईज त्याच्यामधलं. तुम्हाला राईट डायरेक्शन लीड करू शकतो आम्ही. तुमची तयारी पाहिजे फक्त. सांगा इथं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर 1 इक्वल टू कोसेक थीटा प्लस कॉट थीटा कोसेक थीटा मायनस कॉट थीटा यांचा प्रोडक्ट आहे. या दोघांचा प्रोडक्ट आहे. एका खाली एक लिहिताना एका खाली एक लिहिलंय फक्त. प्रोडक्ट आहे कोसेक थीटा प्लस कॉट थीटा, प्रोडक्ट आहे कोसेक थीटा मायनस कॉट थीटा, याच्यासारखंच. आणि रेशो तयार होतो. सांगा रेशो काय? 1 बाय कोसेक थीटा मायनस कॉट थीटा इक्वल टू कोसेक थीटा प्लस कॉट थीटा डिवायडेड बाय 1. अल्टर्ड होतो तो. हा अल्टर आहे, तो अल्टर्ड आहे. झालं. इक्वल रेशो थेरम्स. हे सगळे थेरम्स त्याच्या बाबतीत अप्लाय होऊ शकतात. सगळे थेरम्स त्याच्या बाबतीत अप्लाय होतात. ट्रिगोशी रिलेटेड आहे. क्लिअर आहे हे? आता याच्याविषयी क्वेश्चन्स कसे असतात ते आपण 10th सीईटी मध्ये पण पाहणार आहेत आणि 11च्या चॅप्टर्स मध्ये पण पाहणार आहे. 11 मध्ये पण बघणार आहे आणि 12th मध्ये पण पाहणार आहे. याच्याशी रिलेटेड. हा झाला एक कन्सेप्ट फक्त आपला. पहिला कन्सेप्ट होता साइन म्हणजे काय, कॉस म्हणजे काय, टॅन म्हणजे काय, कॉट म्हणजे काय, सेक म्हणजे काय, आणि 6th वन कोसेक म्हणजे काय. साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक लक्षातच ठेवायचं. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक किंवा कोसेक सेक. कोसेक सेक हे विसरायचं नाहीये. साइन जे काय असेल अपोजिट प्रिपोजिट तुमचं ते तुम्ही लक्षात ठेवा. साइन थीटा बाय कॉस थीटा, कॉट कॉस थीटा बाय साइन थीटा, कोसेक 1 बाय साइन, कोसेक थीटा 1 बाय साइन, सेक थीटा 1 बाय कॉस थीटा. दॅट्स इट. एवढं आलं की संपलं. हे रिमेंबर परमनंट लक्षात ठेवावं लागतं. काय झालं पुढं? पायथागोरस थेरम आला. पायथागोरस थेरमने काय प्रूव्ह केलं? साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा 1 प्रूव्ह केलं. त्याच्यावरून इक्वल रेशो मध्ये आलो आपण. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा सेक स्क्वेअर थीटा असतं आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा कोसेक स्क्वेअर. बऱ्याच विद्यार्थ्यांना मी हा प्रश्न विचारतो, उलट लिहितात. इकडे लिहितात, इकडे लिहितात. याचं त्याला देतात, त्याचं याला देतात. होतच कसं काय तुमच्या हाताने तेच कळत नाही. होतच कसं काय? असं होतं कसं काय? असं होतं कसं काय? असं झालं नाही पाहिजे. काय तर फंडामेंटल क्लिअर पाहिजे त्याच्याविषयी. काय केलं मी त्या ठिकाणी? पहिल्या आयडेंटिटीला एकदा साइन स्क्वेअर थीटाने डिवाइड केलं, एकदा कॉस स्क्वेअर थीटाने डिवाइड केलं. दॅट्स इट. दॅट इज द कन्सेप्ट. इथपर्यंत क्लिअर आहे का? आता क्लिअर आहे का इथपर्यंत? याचं युटिलायझेशन होणार. लाईटली घेऊ नका. इक्वल रेशो थ्रू याला कनेक्ट करणार तुम्हाला प्रूफ साठी. 10वी साठी सुद्धा, 11 साठी, 12th मध्ये सुद्धा याचा युज होतो. IIT पर्यंत हा क्वेश्चन विचारलेला आहे. IIT JEE 2012 मध्ये याच्या बेसिक वर क्वेश्चन आला होता. ज्याला हे फंडामेंटल माहित होतं त्यालाच तो क्वेश्चन पुढे सॉल्व्ह झाला असता. IIT JEE 2012 चा क्वेश्चन काढून पहा. याच्याशी कनेक्टेड आहे. हे जे बेसिक ज्याला येत होतं त्याच्या पुढचा क्वेश्चन त्याच्याशी कनेक्टेड आहे. नेटवरती टाकून पहा. IIT JEE 2012 ला ट्रिगोशी रिलेटेड आलेला क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन झेपणार नाही तुम्हाला, पण ही कनेक्टिव्हिटी आहे त्याला. हे आलं तरच पुढचं येणार होतं. त्याच्याशिवाय शक्यच नाही. सीईटीला येतच राहतात क्वेश्चन्स, बरेच येतात. इक्वल रेशो म्हणून नाही, पण आयडेंटिटीशी रिलेटेड बरेचसे क्वेश्चन्स येतात. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे का? ओके. त्यानंतर सेकंड कन्सेप्ट मधला पुढचा कन्सेप्ट. ट्रिगो अवघड नाहीये रे. मॅथ जिथं कनेक्टेड होतं ट्रिगोला, तिथं ट्रिगो साहजिक आहे रुद्र रूप धारण करणार. तुम्हाला मॅथ्स परफेक्ट पाहिजे. प्युअर मॅथमॅटिक्स आणि ट्रिगो एकत्र केलंय त्यांनी. प्युअर मॅथमॅटिक्स आणि ट्रिगो एकत्र केलाय. ट्रिगो बिचारा आपला फार साधा सिंपल आहे. सरळ आहे ट्रिगो. साइन आणि कॉस. बिचारा साइन वरती राहायला गेला, कॉस खालती राहायला आला, टॅन तयार झाला. दोघांचे भांडण झाले. दोघं म्हणले नाही, वी विल एक्सचेंज द फ्लोअर. दोघांनी फ्लोअर एक्सचेंज केले. कॉस न्यूमरेटर, साइन डिनॉमिनेटर.
कॉट. काय तयार झालं? कॉट तयार झालं. लक्ष द्या. नेक्स्ट a इक्वल टू सपोज साइन स्क्वेअर थीटा, b इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा. नाउ a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन लिहा. व्यवस्थित लिहा. a इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा, b इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा. a equal to sin square theta, b equal to cos square theta. Now expand the a plus b. विचारा sin and cos एकदम सिंपल आहे. सरळ सरळ आहेत ते. काही टेन्शन नका घेऊ. आता हा ट्रिगो अटॅच झाला त्याला. सांगा a plus b ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन a स्क्वेअर 2ab plus b स्क्वेअर. त्याला थोडं मॉडिफाईड करून लिहितोय. a चा स्क्वेअर b चा स्क्वेअर 2ab. चालेल का? चालेल का? चालेल नाही, पळेल तो. टेन्शन नका घेऊ. पळणार तो फॉर्म्युला. चालणार तर बिलकुल नाही, पळणार तो. ओके, लक्ष द्या. इथं काय झालं ते आता. ए म्हणजे कोण रे? ए म्हणजे कोण? ए म्हणजे काय? ए म्हणजे साइन स्क्वेअर थीटा. बी म्हणजे काय? कॉस स्क्वेअर थीटा. ए म्हणजे साइन स्क्वेअर थीटा, बी म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा. इक्वल टू इथं साइन स्क्वेअर थीटा त्याचा स्क्वेअर, इथं cos square theta त्याचा स्क्वेअर 2 into sin square theta cos square theta. ओके, sin square theta cos square theta किती रे? पण sin square theta cos square theta किती? sin square theta cos square theta किती? हे तुम्हाला 10वीला सीईटीला पण फायदेशीर आहे हा सगळं. नेक्स्ट लेक्चर मध्ये व्हॅल्यूज घेणार आहे. व्हॅल्यूज किंवा उद्याच्या लेक्चर मध्ये घेईल व्हॅल्यूज तुम्हाला. 10 सीईटीच्या लेक्चर मध्ये व्हॅल्यूज घेईल. आता इथून पुढचा पार्ट शिकवेल. हाऊ टू रिमेंबर. सांगा sin square theta cos square theta किती? 1. इथं sin रेस टू किती झाला? 4th पॉवर. cos रेस टू किती झाला? 4th पॉवर. इथे किती झाला? 2 into sin square theta cos square theta. जशाला तसं. ओके, इज इट करेक्ट? तर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारताना काय विचारतात? sin रेस टू 4 theta cos रेस टू 4 theta असा क्वेश्चन असतो. सांगा मग त्याचा आन्सर किती? कोण सांगतं रे? तुम्हाला एक्झाम मध्ये समजा क्वेश्चन विचारला sin रेस टू 4 theta plus cos रेस टू 4 theta is what? is what असं विचारतात. काय होईल रे फायनल आन्सर मग? हा 1 दशाला तसा, 1 दशाला तसा. हा इकडून इकडे आला, कुणीकडून कुणीकडे? राईट मधून लेफ्टला आला, मायनस झाला, म्हणून तो तिथे लिहायचा मायनस 2 into sin square theta cos square theta. सांगा रे, ट्रिगो अवघड आहे का प्युअर मॅथमॅटिक्स अवघड आहे? विचारा. ट्रिगो म्हणजे साइन आणि कॉस. एकदम गरीब गाय. साइन अपोजिट अपॉन हायपोटेनियस, कॉस ऍडजसेंट अपॉन हायपोटेनियस. एकदम गरीब आहेत दोघे बिचारे. त्यांना यांनी पछाडलंय. कळलं का तुम्हाला कुठं प्रॉब्लेम झालाय? तो प्रॉब्लेम ट्रिगोचा नाही आहे, प्रॉब्लेम बेसिक मॅथमॅटिक्सचा आहे. जे की बेसिक मॅथमॅटिक्स आलं की पुढच्या गोष्टी येतात. परत याचा स्क्वेअर करतात. आता परत याचा स्क्वेअर करणार, लेंथीनेस वाढवणार. बिचारे साइन कॉस काय करतील? साइन कॉस काहीच करणार नाही. आता क्वेश्चन कसे येतील पुढे आहेत तुम्हाला. तुम्ही फक्त काय सांगतोय ते लक्ष द्या. मी फक्त ट्रिगो कनेक्ट करतोय. कशाला? आपल्या बेसिक मॅथमॅटिक्सला. बेसिक मॅथमॅटिक्सला कनेक्ट करतोय, काही करत नाहीये वेगळं. कनेक्ट करतोय. सांगा रे, इथे निगेटिव्ह साइन चालेल का? निगेटिव्ह साइन घेतल्यास 1 येईल का रे? निगेटिव्ह साइन घेतल्यास 1 येईल का? येणार नाही. 1 नाही येणार. इथं वेगळंच तयार होतं पुढं. निगेटिव्ह साइन वापरू शकत नाही, लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह वापरू शकतो आपण, कारण साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा हा 1 असतो हे आपल्याला माहिती आहे. निगेटिव्ह साइन इथं आल्यानंतर तो प्रकारच वेगळा आहे. तो पुढे आहे तुम्हाला. तो थोडासा प्रकार वेगळा आहे. एक झालं, दुसरं तयार करा. a प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब तयार करा रे. a प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब. स्क्वेअर ऐवजी क्यूब घ्या. सेम थिंग, क्यूब घ्यायचा आहे. सांगा रे, क्यूब असल्यास काय होईल? क्यूब असल्यानंतर एक्सपान्शन काय असेल आणि आन्सर काय असेल? स्टार्ट करा. सांगा काय असेल? a प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब असल्यास काय तयार होते? लिहून ठेवा. अतिशय महत्वाचा पार्ट. अतिशय महत्वाचा पार्ट. a प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब. a चा क्यूब प्लस b चा क्यूब. कॅन आय राईट दिस? 3ab a प्लस b. घेऊ शकता असं?
लिहू शकतो का? हाच फॉर्म्युला तुम्ही यस या पद्धतीने सांगता. सांगताना काय सांगता तुम्ही? ए चा क्यूब 3a² b, a ची पॉवर हायेस्ट, एक न कमी, एक पॉवर b ला द्या, 3ab चा स्क्वेअर प्लस b चा क्यूब. b ची पॉवर इथं कमी आहे, 0 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं हायेस्ट आहे. a ची पॉवर इथं हायेस्ट आहे, एक न कमी, एक न कमी, 0 झाली a ची पॉवर. अर्थ समजतो याचा? याचा अर्थ तसा घ्यायचा आहे तुम्हाला. ठेवा रे, a म्हणजे कोण, b म्हणजे कोण, ठेवा आणि कम्प्लीट करा. ठेवा बॅलन्स. a कोण आहे? साइन स्क्वेअर थीटा. b कोण आहे? कॉस स्क्वेअर थीटा. रेस्ट टू द पॉवर किती रे? 3. रेस्ट टू द पॉवर 3. सांगा काय झालं या ठिकाणी? साइन स्क्वेअर त्याचा पॉवर 3, कॉस स्क्वेअर त्याचा पॉवर 3, 3 इंटू साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेट मध्ये साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा, a प्लस बी. a प्लस बी दिसायला लेंदी आहे पण सिंपल आहे. हे जर माहित असेल तरच हे पुढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. स्टँडर्ड फॉर्म्युलेमध्ये अक्षरशः JEE पर्यंत विचारले क्वेश्चन याचे. JEE 2014 ला क्वेश्चन आला होता याच्यावरती. JEE 2014 ला एक क्वेश्चन आला होता याच्याशी रिलेटेड. कशाशी रिलेटेड होता तो? यस, थर्ड पॉवर आणि सिक्स्थ पॉवरशी रिलेटेड होता. a प्लस बी रेस्ट टू द पॉवर 2, a प्लस बी रेस्ट टू द पॉवर 3 दोन्हीशी मिक्स होता क्वेश्चन. 2014 टाकून पहा. JEE 2014 ऑफलाईनचा पेपर होता, त्याच्यामध्ये आलेला आहे क्वेश्चन. त्याच्याशी रिलेटेड आहे क्वेश्चन तो. JEE 2014 ला रिलेटेड आलेला क्वेश्चन आहे. ऑनलाईन टाकून बघा, चेक करून बघा, फटाफट तुम्हाला मिळेल. ट्री गो विथ दिस पार्ट. सांगा साइन रेस टू किती रे? 6 थीटा, कॉस रेस टू 6 थीटा प्लस 3 इंटू साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा इंटू 1 इंटू 1. इथं काय झालं रे? हा ब्रॅकेटची व्हॅल्यू किती? 1. 1 चा क्यूब 1. 1 इक्वल टू साइन रेस टू 6 थीटा कॉस रेस टू 6 थीटा साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा. ओके, विचारताना काय विचारू शकतात? हा पार्ट विचारू शकतात. साइन रेस टू 6 थीटा कॉस रेस टू 6 थीटा किती? मग साइन रेस टू 6 थीटा कॉस रेस टू 6 थीटा इक्वल टू, हा प्लस इकडे आला मायनस झाला, 1 मायनस 3 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा. या फॉर्म्युलेचा यूज आणि याच्या प्रिव्हियस फॉर्म्युलेचा यूज कशामध्ये झाला? JEE 2014 मध्ये झाला होता. साइन रेस टू 4 थीटा कॉस रेस टू 4 थीटा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा. या दोन फॉर्म्युलांचा यूज JEE 2014 च्या क्वेश्चन मध्ये केलेला आहे. JEE 2014 मध्ये युटिलाइज केले तस. जात डोक्यात काही झेपते का तुम्हाला? हे झेपलं का सगळं? कोण अवघड आहे? ट्रिवा अवघड आहे? ट्रिवा अवघड आहे का? सर सगळं मॅथ्सच अवघड आहे सर, कशाला टेन्शन देता आम्हाला? खेलने कूदने के दिन है सर हमारे, दौड़ा रहे हो हमको, दंगल करून टाकला सर आमचा. बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है. बरोबर आहे ना? तसं झालंय सर आमचा. एवढेशे आम्ही, ट्रिगो केवढा सर, आम्ही केवढे सर. हा, बरोबर आहे का? म्हणून म्हणते ना, बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है. सब्जेक्ट हानिकारक नाही आहे राजांनो, समजून घ्या, समजून घ्या. एवढं अवघड नाही, समजून घेतल्यास खरंच एवढं अवघड नाहीये. लिंकिंग जमली पाहिजे. इट विल इन्क्रीज युअर कॅपॅबिलिटीज. त्या तुमच्या कॅपॅबिलिटीज इन्क्रीज करतात ज्यावेळेस तुम्ही राईट थिंकिंग करायला लागतात त्याच वेळेस. त्याच्याशिवाय एज्युकेशन नाही, त्याच्याशिवाय त्याच्यातली मजा नाही. मार्कांच्या मागे लागून मार्क येणार नाहीत. कन्सेप्टच्या मागे लागा, कन्सेप्ट आले पाहिजेत, असे इन झाले पाहिजेत कन्सेप्ट. कन्सेप्ट आले की मार्क तुमच्या मागे येणार. अशीच रँकिंग येत नसतात. रँक येण्यासाठी काय पाहिजे? हसत खेळत एज्युकेशन पाहिजे.
हसत खेळत एज्युकेशन पाहिजे, पाठांतर करून कधी एज्युकेशन झालेलं नाहीये कोणाच. जेवढाही पाठ आतापर्यंत ट्राय केलाय ते काय मार्कांसाठी नाहीये, तुम्हाला समजण्यासाठी आहे. तुम्हाला समजण्यासाठी आहे. थोडासा प्रयत्न ठेवा अजून. थोडासा प्रयत्न खूप लॉंग घेऊन जाईल तुम्हाला. खूप लॉंग घेऊन जातो. दिस इज नॉट कन्सर्न अबाउट द मॅथमॅटिक्स ओनली. हे तुमची लेवल इन्क्रीज करतायत. दिस नीड टू बी थिंक. ब्रेन मध्ये अशा नर्व्स असतात आणि त्या सध्या अशा आहेत. ते जोपर्यंत अशा सरळ होणार नाहीत ना, हे सरळ होताना खूप त्रास होणार आहे तुम्हाला. आणि या जोपर्यंत कनेक्टेड झाल्या अशा की आठवा फिजिक्स आता करंट बरोबर पास होणार, तसा ब्रेन तुमचा ऍक्टिव्ह होणार आहे. ब्रेन तुमचा ऍक्टिव्ह होणार आहे. तो असा आहे, असा गुंतलाय सध्या, असा गुंतलाय. त्याला काहीच कळणं सध्या ब्रेनला. त्या काय करावं ते काहीच कळणं त्याला. येस, थोडा टाइम द्या. असं होईल ते थोड्या दिवसांनी असं होणार आहे. पण याला मी नाही करू शकत, तुम्ही स्वतःच करू शकणार आहे. मी फक्त तुमची हेल्प करतोय की जो गुंतागुंत तुम्ही करून ठेवलाय ना, तो काढण्याचा गुंतागुंत प्रयत्न चाललाय. तो ज्यावेळेस असा कनेक्टेड झाला ना, तो इग्नाइट होणार आहे. त्याच्यानंतर इग्नाइट होणार आहे. कुणाचा शब्द इग्नाइट? क्यूब ऑफ 2 रेस टू, मॅडम कोण आहे? वसुंधरा सूर्यवंशी. किती येईल? 3 into 2 असतं. 3 into 2. 3 into 2 is 6. मल्टिप्लिकेशन आहे. लॉज ऑफ इंडायसेस आहे. लॉज ऑफ इंडायसेस आहे मॅडम इथं. 2 into 3. 2 चा क्यूब नाहीये तो. 2 चा क्यूब नाहीये. लॉज ऑफ इंडायसेस काय सांगतो? a raised to 2 raised to the power 3 असल्यास a raised to 2 how many times? किती टाइम्स? 3 टाइम्स. 2 plus 2 plus 2. a raised to किती रे? 6. बेस सेम आहे. पॉवर ऍड होणार. 3 टाइम्स झालं ना ते. करेक्ट आहे का? करेक्ट आहे का? लॉज ऑफ इंडायसेस आहे राजांनो. m raised to n. काय कन्फ्युजन आहे तुम्हाला? a to the power 2 into 3. a to the power 6. लिहून ठेवा. होतं असं कधी कधी, पण डोंट बी टेकन इट मिस्टेकनली घेऊ नका. ओके. उद्या टायमिंग तुम्हाला दिला जाईल आणि तिथे तुम्हाला सांगितलं जाईल हाऊ टू रिमेंबर द व्हॅल्यूज. कुठली व्हॅल्यू अशी खटकन सांगता आली पाहिजे तुम्हाला. कुठली व्हॅल्यू अशी खटकन सांगता आली पाहिजे असं शिकवलं जाईल उद्याच्या लेक्चर्स मध्ये. कशाच्या? 10th CET अटेंड करून पहा. पहिलं लेक्चर तुम्हाला फ्री असेल. यू विल बिगिन द बुस्टिंग फॉर द CET अँड कॉन्फिडन्स इन द CET. ओके. उद्याचं लेक्चर मात्र फ्री असेल तुम्हाला. 1 डे ओनली. टायमिंग तुम्हाला कळवला जाईल. शेड्यूल आज तुम्हाला टाकला जाईल. बी रेडी फॉर द CET. कुठेही जॉईन केलं असेल तर एकदा जॉईन करून पहा. एकदा जॉईन तर करून पहा, मग कळेल तुम्हाला. लावला असेल तरी जॉईन करून पाहायचा. लावला असेल तरी एकदम सिस्टमॅटिक, एकदम व्यवस्थित. 25 क्वेश्चन्स कसे डिवाइड असतील, कुठल्या चॅप्टर मधून किती क्वेश्चन्स असतील, याच्या सहित तुम्हाला सगळ्या गोष्टी असतील. आणि पहिलाच पार्ट 3 गो. जिथे ज्यांची भीती आहे ना, ती भीती काढून दिली जाईल. भीती काढून दे ना, T4 अकॅडमी. भीती काढून दे ना, T4 अकॅडमी. ओके. थँक्यू. बाय बाय.